संदीप देशपांडे आणि जे मनसेचे काही कार्यकर्ते आहेत या सगळ्यांनी रेल्वेमधून हा प्रवास सुरू केलेला आहे आणि आता रेल्वेमध्ये असणाऱ्या प्रवाशांसोबत संवाद साधला जाणार आहे। 5 जुलैला ज्या पद्धतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांनी मराठी माणसांनी सहभागी व्हावं असं आवाहन सध्या केलं जाणार आहे। सध्या दादर स्थानकामधून संदीप देशपांडे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी विरार लोकल पकडलेली आहे आणि या विरार लोकल मधून प्रवास सुरू केलाय। या लोकल प्रवासाच्या माध्यमातून तिथल्या प्रवाशांसोबत आणि सर्वसामान्य मुंबईकरांसोबत संवाद साधला जाणार आहे। दादर स्थानकावरती ते पोहोचलेले होते आणि त्यांनी पत्रकांचं सुद्धा वाटप केलं होतं। आम्ही सुरुवात जास्तीत जास्त कसं पोहोचावं त्याकरता आम्ही प्रथम शाळांमध्ये जाऊन प्रचार केला होता, शाळांमध्ये जाऊन पत्रकं वाटप केलेली, शाळांमधून आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला, पालकांकडून आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला। तसंच अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा की जो मोर्चा 5 जुलैला निघणार आहे तो खूप मोठा प्रचंड मोर्चा व्हावा। सगळेच पक्ष त्याच्यामध्ये सामील होणार आहेत हे तर नक्कीच आहेत, परंतु आमच्या पक्षाचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त त्याच्या पक्षाचे नेते आहेत ते त्यांच्या परीने प्रयत्न करतायत जास्तीत जास्त मोठा मोर्चा निघेल जेणेकरून ज्याचं जे आहे सत्ताधारी त्यांच्यावर कुठला दबाव बनेल आणि कुठेतरी डोक्यात प्रकाश पडेल आणि लहान मुलांचा जो ताण पडणार आहे लहान मुलांना तो ताण कुठेतरी पडणार नाही। एक चांगली भावना घेऊन आम्ही रेल्वेमध्ये प्रवास करतो। हातात पॅम्पलेट सुद्धा पाहायला मिळतात। हे बघा आम्ही एक पॉझिटिव्ह म्हणून बघतो आहे आणि सगळ्यांनी हा सहभाग घ्यायला पाहिजे खरं तर। आणि आम्ही सगळ्या असं नाही की हा एका झेंड्याच्या खालती आंदोलन केलेलं आहे, हे सगळ्या संघटनांना सगळ्या मराठी ॲक्टर्सला साहित्यिकांना सगळ्यांना आम्ही आमंत्रण दिलं आहे, बोलवले आहे। हा एक मराठीसाठी लढा आहे, हा कुठलाही जातीचा धर्माचा नाही आहे। आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि आम्हाला मराठी ही हवीच आहे आणि ही आमची मराठी आहे, आम्हाला हिला जागवायचं आहे। आपण जर पाहिलं तर या संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये असं मत आहे की आम्हाला हा संपूर्ण मराठीचा एकंदरीत जो प्रश्न आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही हे सगळे जे ते मुंबई लोकलमध्ये आलेलं खरं तर मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी या संपूर्ण रेल्वे डब्यात आहे आणि त्याच ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून जे ते पॅम्पलेटचं ठिकाणी करण्यात येत आहे। त्यांच्या हातात सुद्धा आपल्याला ते पॅम्पलेट पाहायला मिळतात। आपण अनेक कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। तुम्ही सुद्धा आज जे ते पॅम्पलेट वाटताना पाहायला मिळतात ते काय नेमकं? ऍक्च्युली आम्हाला हे सगळं मराठी अस्मिता सांभाळायची आहे, त्यामुळे आम्हाला हे सगळं तर हा रेल्वेचा प्रवास सध्या सुरू झालेला आहे आणि या आधी ज्यावेळेला दादर परिसरामध्ये हे सगळे मनसेचे नेते पोहोचले होते तेव्हा त्यांनी एका पत्रकाचं सुद्धा वाटप केलंय। त्यावेळेला संदीप देशपांडे यांच्यासोबत संवाद साधलेला होता आमच्या प्रतिनिधी अजय माने यांनी, तो सुद्धा जाणून घेऊया। मनसे अशा प्रकारचं जे पत्रक आहे ते ठिकठिकाणी वाटताना पाहायला मिळत आहे आणि मराठी लोकांना आवाहन करत आहेत की 5 जुलैच्या मोर्चामध्ये आपण